गुड मॉर्निंग मुलांनो, आजचा सुविचार बघूया. कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते. आपण बरेचदा एखादं काम हातात घेतो आणि आपल्याला असं वाटतं की अच्छा हे होणार नाही. काही वेळाने असं आपल्याला वाटायला लागतं की तर खूपच कठीण आहे. पण तिथे कोणत्याही प्रकारे खचून न जाता, हिंमत हारून न जाता जर आपण प्रयत्न करत राहिलो सतत, तर नक्कीच आपल्याला त्या कार्यामध्ये यश हे मिळेल. आता आपण पाठ क्रमांक 10 आम्ही हवे आहोत का हे बघत होतो. याच्यामध्ये पॅराग्राफ वाईज मी एकदा सांगून देते की काय काय दिलं आहे. जसं फर्स्ट पॅराग्राफमध्ये किंवा पहिल्या उतारामध्ये त्यांनी दिलं आहे की लेखिका ज्या आहेत त्या मुंबईला परळ भागात जातात आणि तिथे प्राण्यांचं इस्पितळ असतं. त्या प्राण्यांच्या इस्पितळामध्ये त्यांना जायचा योग येतो आणि तिथलं कसं वातावरण आहे किंवा तिथे काय काय आहे, प्राणी कसे राहतात, त्या प्राण्यांच्या काय इच्छा आहे किंवा त्यांना त्यांच्या वागणुकीवरनं काय समजतं हे आपल्याला पाठात बघायला मिळतं. तिथे त्यांनी सांगितलं आहे की तिथे त्यांना भरत नावाचा एक मुलगा, मी तुम्हाला जेव्हा व्हिडिओमध्ये किंवा क्लासेसमध्ये पण सांगितलं होतं की विशेषण विशेष याच्यामध्ये आपल्याला अंडरलाईन करून ठेवायचे आहेत. तर छोटा चुणचुणीत हे भरत या मुलाचं विशेषण झालं. तर अशा प्रकारे प्राण्यांचं विशेषण की ते मुके प्राणी आहेत बा. त्याच्यानंतर बोक्याचं विशेषण गललठ्ठ आहे, उदी रंगाचा आहे. असे हे विशेषण विशेष तुम्हाला तिथे अंडरलाईन करून ठेवायचे किंवा अधोरेखित करून ठेवायचे आहेत. तर इथे भरत नावाचा एक मुलगा, तिथले जे साहेब आहेत त्या कार्यालयातले, ते भरत नावाचा एक मुलगा देतात त्या लेखिकेला आणि त्यांच्यासोबत त्या मुलाला म्हणतात की तो मुलगा त्यांना पूर्ण प्राण्यांचं जे इस्पितळ आहे ते दाखवेल. तर इथे मग त्यांनी इथे म्हटलं आहे की जसं आता आम्ही पुढे जाऊन डावीकडे वळतो, मग इथे एकेका विभागाचे त्यांनी वर्णन केलेलं आहे. सगळ्यात पहिले ते जातात मांजरांच्या विभागामध्ये, जिथे मांजरं ठेवले. आता प्राणी त्याच्यामध्ये बरेच प्राणी येतात. कुत्रा येतो, मांजर येतात, ससे येतात, बैल, घोडा, माकड असे प्राण्यांचं इस्पितळ आहे. तर तिथे पहिला विभाग जो त्यांनी पाहिला तो मांजरांचा विभाग पाहिला. मग त्या मांजरांच्या विभागाचं वर्णन त्यांनी दिलं आहे की स्वयंपाकघरातले ओटे तेवढ्या उंचीचे कट्टे असतात. मग तिथे एकेरी जाळीने विभागलेले असतात. बाहेरच्या बाजूंनाही खणांना जाळ्या बसवलेल्या असतात आणि प्रत्येक खोलीमध्ये ते जे खण आहेत त्याला खोली असं म्हटलं गेलं. तिथे एक एक पेशंट आहे, म्हणजे रुग्ण आहे. मग इथे आपण पाहिलं की मग मांजरांविषयी, मांजरांचा विभाग कसा तयार झाला आहे ते पहिले सांगितलं. मग मांजरं कशी आहेत, तिथे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या स्वभावाचे मांजरं आहेत. मग तिथे जसा एक भला थोरला काळाबोर बोका, तो हिरव्या डोळ्यांनी व्याकुळ नजरेनं बघून राहिला आहे. मग नंतर एक चिमुकलं कब्र पिल्लू, कब्र म्हणजे एक वेगळ्या रंगाचं जे पिल्लू आहे, राखडी कलरचं किंवा खूप वेगळ्या अशा रंगाचं चिमुकलं म्हणजे छोटंसं पिल्लू, ते कावरं बावरं झालं आहे, त्याला भीती वाटते आहे. मग अजून तिसरं त्यांनी सांगितलं एक मांजरी, म्हणजे एक मांजर चिडलेल्या वाघिणीसारखी. जशी वाघीण जर चिडली तर ती जर पिंजऱ्यात असेल तर ती इकडून तिकडे फेऱ्या मारत असते, फिरत असते. तशी ती चिडलेल्या वाघिणीसारखी पिंजऱ्यातून इकडून तिकडे फेऱ्या मारते आहे. त्यानंतर तिथे सांगितलं की ठिपके ठिपक्याचं मांजर, म्हणजे आता इथे यांनी वर्णन केलं आहे. मांजर कसं आहे तर ठिपक्या ठिपक्याचं आहे. मांजर पेशंट आहे हे विसरून गेलेलं आहे आणि जसं मांजर जी असते की ती सतत आपल्याला स्वच्छ करण्यात मग्न असते, तर ते मांजरसुद्धा स्वतःला स्वच्छ करत असतं आपल्या पुढच्या पंजानी. आपल्या पंजानी तोंड, मिशा, डोळे हे पुसून साफ करत असतं. त्याच्यानंतर एक मांजर आहे ते खूप आजारी असावं असं लेखिकेला वाटलं, कारण ते डोळे मिटून पुढच्या 2 पंजांवर तोंड ठेवून चुपचाप पडलंय. गप्प पडलंय म्हणजे शांत पडलंय, शांतपणे तिथे पहुडलेलं आहे, कोणत्याही प्रकारची ती हालचाल करत नाही आहे. मग मांजरांजवळ काय काय सामान आहे किंवा काय काय दिलं गेलेलं आहे, त्यांची कशी व्यवस्था केली गेलेली आहे दवाखान्यामध्ये, तर प्रत्येक मांजराजवळ 2 बश्या आहेत.
एक खाद्यपदार्थासाठी, म्हणजे त्यांना जर एखादा पदार्थ खायला दिला तर खाद्यपदार्थासाठी, आणि दुसरी जी आहे ती पाण्याकरिता आहे. प्रत्येकाजवळ त्याच्या प्रकृतीतले चढ उतार दाखवणारा तक्ता आहे. मी तुम्हाला काल सांगितलं की तो जो तक्ता असतो, जसं दवाखान्यामध्ये प्रत्येक पेशंटचा एक चार्ट असतो, त्याच्याप्रमाणे इथे सुद्धा आता प्राणी जरी असले तरी ते आहेत पेशंटच, त्यामुळे त्यांचासुद्धा तक्ता तिथे दिलेला आहे. कोणतं औषध द्यायचं, काय थांबायचं, काय खायला द्यायचं, काय कमी द्यायचं, काय नाही द्यायचं, या सगळ्या प्रकारच्या तिथे तक्ता जो आहे तो तिथे दिलेला असतो. त्याच्यानंतर प्रत्येकाला बसायला मऊ अंथरूण आहे. या 3 प्रकारच्या ज्या गोष्टी त्या मांजरांजवळ आहे, आणि इथे असे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या स्वभावाचे मांजर लेखिकेने मांजर विभागात पाहिले. पुढे जाऊया आपण. मी आणि भरत खोलीत पाऊल टाकतो, मात्र सारी मांजरं चमकतात. आता त्यांनी हे दुरूनच पाहिलं, जे काही वर्णन केलेलं आहे त्यांनी हे दुरूनच पाहिलं. मग जेव्हा खोलीत पाऊल टाकतात, पाऊल टाकणे म्हणजे प्रवेश करणे, जेव्हा ते खोलीत जातात तेव्हा सारी मांजरं चमकतात. चमकतात म्हणजे काय, ते ग्लिटर होत नाही. चमकताचा अर्थ इथे असा आहे की ते आश्चर्यचकित, एकदम त्यांना आश्चर्य वाटते, की कारण त्यांना काहीच लोकांची सवय असते जे त्या दवाखान्यामध्ये काम करत असतात, आणि नवीन कोणी एकदम व्यक्ती आलं त्याच्यामुळे ते घाबरलेले, थोडेसे आश्चर्य झालेले असे असतात. त्यांच्या डोळ्यात आतुरता काठोकाठ भरली आहे. आतुरता म्हणजे उत्सुकता. त्यांच्या डोळ्यामध्ये दिसतं, त्यांना डोळ्यातनं त्यांच्या भावना जाणवतात की अच्छा कोण आहे ही व्यक्ती आलेली, ही आपल्यासाठी काही खायला आणलेलं आहे का, की आपल्याला कोणातरी पैकी एका जवळ आपण राहतो किंवा आपल्याला घेऊन जाणार आहे का, अशा प्रकारचे प्रश्न जसे त्या प्राण्यांच्या मनात आले, तर तिची आतुरता आहे किंवा उत्सुकता ती काठोकाठ भरली आहे. म्हणजे काय, खूप उत्सुकतेने त्या लेखिकेकडे ती मांजरं बघत असतात. काही मांजरं जाळीवर नाक घासू लागतात. आता या पॅरेग्राफमध्ये त्यांनी दिलेलं आहे की मांजरांनी केलेल्या कृती. काही मांजरं जाळीवर नाक घासू लागतात, काही नखांनी जाळ्या खरवडू लागतात म्हणजे त्या जाळ्यांवरती नख घासून खरवडू लागतात, म्हणजे जेणेकरून ते जसं काही त्यांना त्याच्या बाहेर निघायचं आहे अशा प्रकारे ते ॲक्शन्स करतात. मियाव मियाव असा आवाज करतात. कोवळ्या, निबर, भरीव, किन्नऱ्या आवाजांचा एकच कलकलाट सुरू होतो. कलकलाट म्हणजे गोंधळ. आणि असा त्या मांजरांचा जो आवाज आहे, मियाव मियाव जो आवाज काढतात मांजरं, त्याच्यामध्ये त्यांची जी भावना आहे ती व्यक्त होत असते. कोवळा आवाज म्हणजे अगदी छोटासा जर मांजरीचं पिल्लू असेल तर तिचा आवाज वेगळा येतो. मोठी मांजर असेल तर तिचा आवाज वेगळा येतो. निबर आवाज म्हणजे गंभीर आवाज जो असतो तो. भरीव आवाज म्हणजे दुःखी आवाज, एखाद्याला खूप जास्त दुःख होत असेल तर त्याचा आवाज वेगळा येतो. त्यानंतर किंद्रे आवाज म्हणजे असं खूप किंक्र जो आवाज असतो, जो असं नाकातून काढल्यासारखा असा होतो, अशा टाईपमध्ये जो आवाज असतो तो. या सगळ्या प्रकारच्या आवाजाचा कलकलाट म्हणजे गोंधळ तिथे सुरू होतो. प्रत्येक मांजर आपल्याला आपापल्या परीनं माझं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक मांजराला असं वाटत असतं की जी व्यक्ती आलेली आहे ती आपल्याकडे यावी, आपल्याकडेच तिचं लक्ष जावं, बाकी कोणाहीकडे तिचं लक्ष जाऊ नये. म्हणून आपापल्या परीनं म्हणजे आपापल्या पद्धतीनं ती लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करते. कोणी नाक घासताय, कोणी नख खरवडताय, कोणी आवाज काढताय, कोणी इकडून तिकडे फिरतं. कसंही करून त्या मांजराकडे त्या लेखिकेचं लक्ष जावं अशा प्रकारच्या प्रयत्नामध्ये ते मांजरं असतात. प्रत्येक जण जणू म्हणत आहे. जणू म्हणजे जसं काही प्रत्येक जण म्हणून राहिला आहे, मला इथं फार एकटं वाटतंय, जरा माझ्याकडे या हो, मला कुरवाळा. जसं त्यांना लेखिकेला त्या मांजरांच्या सगळ्या हालचालींवरून असं वाटतं की जसं काही ती मांजरं म्हणून राहिली आहेत की मला इथे फार एकटं वाटतंय, मला इथे खूप एकटं वाटतंय, मला लोकांसोबत, माणसांसोबत, वेगळ्या प्राण्यांसोबत राहायची सवय आहे. कितीही खणांनी विभागलेला त्यांची जरी खोली असेल तरी ते राहतात वेगवेगळेच आहे. सोबत एकमेकांना स्पर्श करू शकत नाही, एकमेकांना सोबत खेळू शकत नाही. आणि म्हणून ते इथे जसं काही म्हणून राहिले आहेत की मला इथं फार एकटं वाटतं आहे, जरा माझ्याकडे या, मला कुरवाळा, मला प्रेम करा, मला माझ्या अंगावरनं हात फिरवा, डोक्यावरनं हात फिरवा.
जेणेकरून मला बरं वाटेल. इथे मी तुम्हाला हे शब्दार्थ दिलेले आहेत. आतुरता, उत्सुकता, चमकतात म्हणजे आश्चर्यचकित होतात, निबर म्हणजे गंभीर, भरीव म्हणजे दुःखी, कलकलाट म्हणजे गोंधळ आणि परीनं म्हणजे पद्धतीनं. तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला जो उतारा असतो त्याचे सुरुवातीचे 2-3 शब्द आणि शेवटचे 2-3 शब्द लिहायचे आणि त्याखाली हे शब्दार्थ तुम्हाला लिहून काढायचे आहेत. धन्यवाद.